तर काय म्हणता पोपटे आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. तर मी चाललो पेपर द्यायला. आमच्या केमिस्ट्रीचा पेपर होता आज. दिवाळीच्या नंतर एक पेपर बाकी होता, तो द्यायचा होता. त्यानंतर आलो कॉलेजमध्ये. एक भलतंच काही चालू होतं भाई यायचं. त्यानंतर आम्ही कार्डबोर्ड वगैरे काढले ठेवलं बाजूला आणि मग गेलो आतमध्ये पेपर द्यायला. माझा पेपर सोडून झालता. ह्याच्या वाच्यात घे म्हटलं. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. यश भाऊचं काम लगेच टाईट आहे भाई, असंच काम करते यश. त्यानंतर सुट्टी झाली आम्हाला. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर माहीत पडलं जांभळतोडे जाऊन पोपट्याला उचललं आणि मग आलो शेतामध्ये आल्यानंतर यायचे पाय जास्त बरं होते ना, तर हे जास्त चवणे करत होते. मग चला म्हणलं चुपचाप सीधा आता जांभळ तोडाले. मग काय पटापट जाम वगैरे तोडून झाले आम्ही आणि एका जागी आणून ठेवून दिले होते. मग निवडणूक चालू होतं. साला लहानपणाच एक नंबर राहते, काम करा नाही नको करा कोणी काही नाही म्हणत. त्यानंतर आमची निवडून वगैरे झाले. असे डोक्यावर कॅरेट आणणं पडते भाई, तुम्हाला वाटते मजा. त्यानंतर ह्या पोपट्याला दिलं डोक्यावर आणि म्हणे मी जिमला जातो म्हणे. जिमला जाऊन काय करतो तुम्ही काही समजत नाही यायचं. एक कॅरेट उचल म्हणलं, तिकडे पुरी फाटून हातात येऊन गेली यायची. मग काय कॅरेट वगैरे आणून ठेवलं गाडीजवळ आणि गाडीवरून ठेवले. मग आम्ही त्यानंतर आलो घरी. घरी आल्यानंतर आम्हाला जायचं होतं गुपचूप खायला, पेटपूजा करायला. खाबाखेडाचे गुपचूप लगेच टेस्टी आहे. मग काय गाडी काढली आणि मग आलो आम्ही गाडीमध्ये लावले एकदम मस्तपैकी भोजपुरी गाणे आणि आम्ही पोहोचलो खापेखेड्यात. खापेखेड्यात पोहोचल्यानंतर गुपचूप खायचे. त्यानंतर गुपचूपची ऑर्डर देऊन दिला आम्ही ना. त्यानंतर गुपचूप बनायचे होते. आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. त्यानंतर गुपचूप बनले माहीत झालं आम्हाला. त्यानंतर आलो गुपचूप खायला. आजचा ब्लॉग खतम. विषय आजचा.